दिवसागणिक नवनवीन खुलासे होत आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये बिहार कनेक्शन नंतर आता महाराष्ट्र कनेक्शन सुद्धा समोर आलंय। नीट पेपर फुटी प्रकरणी 2 शिक्षकांना नांदेड एटीएसनं ताब्यात घेतलेलं असून अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक जण लातूरमध्ये आणि दुसरा सोलापूरमध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळते। तर दोघेही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत। दरम्यान नांदेड एटीएस कडून दोघांची कसून चौकशी सुरू आहे। तर याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे आपल्या सोबत आहेत। नितीन, गुड मॉर्निंग। आणि आपण पाहतोय नीट पेपर फुटी प्रकरणी आता महाराष्ट्र कनेक्शन सुद्धा समोर आलंय। लातूरमध्ये तसं पाहायला गेलं तर जेईई आणि नीटचे परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी लातूरमध्ये येत असतात। लातूरमध्ये खाजगी कोचिंग क्लासेसचं मोठ्या प्रमाणात एक जाळं निर्माण झालेलं आहे आणि या खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये जेईई आणि नीटची परीक्षेची तयारी करण्यासाठी हजारो विद्यार्थी या ठिकाणी लातूरमध्ये येत असतात। त्यामुळे निश्चितच एटीएसचं लक्ष जे आहे ते लातूरकडे वळालं आणि एटीएसनं लातूरमध्ये तपास यंत्रणा सुरू केल्याच्या नंतर एटीएसला काही धागेदोरे सापडले आणि याच धागेदोऱ्यामधले 2 शिक्षक जे आहेत, जिल्हा परिषदेला शिकवणारे 2 शिक्षक जे आहेत ते लातूरचे त्यांना मिळून आलेले आहेत आणि त्यांना संशय आहे की या शिक्षकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हात जो आहे तो नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आहे। या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचे नाव असे आहेत। संजय जाधव एका शिक्षकाचं नाव आहे आणि जलील पठाण अशा एका शिक्षकाचं नाव आहे। यापैकी एक शिक्षक जो आहे तो शिक्षक सोलापूरच्या जिल्हा परिषद शाळेत शिकवतो, तर एक शिक्षक लातूर तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकवतो। आणि एकूणच जर पाहायला गेलं तर नीट पेपर फुटीचं हे प्रकरण जे आहे ते खूप मोठं प्रकरण आहे। त्या अनुषंगानं अजूनही एटीएसची जी तपास यंत्रणा आहे ती लातूरात घुटमळते आणि एटीएसचं जे पथक आहे ते वारंवार लातूरमध्ये आणखी यामध्ये काय मिळू शकतं का, खाजगी कोचिंग क्लासेसचा काही यामध्ये सहभाग असू शकतो का, यानुसार देखील या ठिकाणी तपास करताना आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।